सर्व बंधू भगिनींना प्रभू येशूच्या नावात मी सलाम करतो. सर्वजण आनंदित असाल, आरोग्यात असाल, काळजी घेत असाल. महत्त्वाचं हीच आशा अपेक्षा. कोरोनाचा काळ सुरू आहे, लॉकडाऊन सुरू आहे. आजची देखील आपली प्रभूवरची उपासना आपण ऑनलाईन घेत आहोत. आज रविवार दिनांक 27 जून 2021. आजचे शास्त्रपाठ आहेत. सर्वप्रथम शास्त्रपाठ आपण ऐकूया आणि भक्ती सुरू व्हायच्या अगोदर आपण शास्त्रपाठ निश्चित वाचाल. आळीपाळीचा शास्त्रपाठ स्तोत्रसंहिता 149. स्तोत्र 149. जुन्या करारामधून पहिले राजे 19 अध्याय आणि 19 ते 21. प्रेषितांची कृते 4 अध्याय. प्रेषितांची कृते 4 अध्याय 13 ते 21. आणि आजचं शुभवर्तमान आहे मार्क शुभवर्तमान 3 अध्याय 13 ते 19. आपण एक छोटासा शास्त्रपाठ या ठिकाणी वाचणार आहोत. मार्क शुभवर्तमान, कारण सर्व शास्त्रपाठ वाचणं काही शक्य नाही, परंतु एक छोटा शास्त्रपाठ आपण वाचूया. मार्क शुभवर्तमान 3 अध्याय 13 ते 19. 12 प्रेषितांची निवड. मग तो डोंगर चढून गेला व त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलाविले आणि ते त्याच्याकडे आले. तेव्हा त्याने 12 जणांची नेमणूक केली, अशासाठी की त्यांनी आपणाबरोबर असावे व भूते काढण्याचा अधिकार देऊन उपदेश करावयास त्यास पाठवावे. त्याने ह्या 12 जणांची नेमणूक केली व शिमोनाला पेत्र हे आणखी एक नाव दिले, जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान, ह्यास बोआने अर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हेही नाव दिले, आंद्रिया, फिलिप, बर्थलमै, मत्तै, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दै, शिमोन कनानी व त्याला धरून देणारा यहुदा इस्कोरियत. वाचलेली वचनं प्रभू परमेश्वर आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. प्रत्येक रविवारी ऑनलाईन भक्तीसाठी मी या ठिकाणी आलो असताना आजपर्यंत प्रत्येक वेळेस मी अंगावरती कॅसक झगा जो आहे पाळकाचा तो घालूनच आपणासमोर उभा राहिलो. आज मात्र मी साध्या ड्रेसवर उभा आहे, कॅसक घातला नाही. याचं कारण थोडंसं मला सांगावंसं वाटतं. आणि कालपासून माझी प्रकृती थोडीशी बरी नव्हती आणि म्हणजे सेवकांचं जीवन जे आहे ते कितीही आम्ही सांभाळायचं म्हटलं तरी आम्हाला बाहेर जावं लागते, लोकांच्या भेटीगाठी घ्याव्या लागतात. आणि गेल्या आठवड्यामध्ये मी काही गावं वगैरे करून आलो, काही गरजू कुटुंबापर्यंत पोहोचलो. ज्यांची काही कामं होती त्यांना विशेष करून कामं करण्यासाठी सहाय्य केलं. आणि अशा सर्व स्थितीत विशेष करून जे काय व्हायरल इन्फेक्शन असेल काय असेल त्यामुळे थोडंसं नरम गरम प्रकृती झाली. कालच मी डॉक्टरांच्याकडे गेलो आणि त्यांनी विशेष करून जे काय औषध दिलं त्यानुसार बरं वाटत आहे. डॉक्टर आणि औषध ही देवाची निर्मिती आहे. त्या देवाला धन्यवाद की याद्वारे त्यांना आमचं सहाय्य केलेलं आहे. आज तब्येतीमुळं मी सकाळीच निर्णय केला की थोडंसं आपल्याला तब्येतीमुळं कदाचित आवाज वगैरे क्लिअर आला नाही तर ऐनवेळी घोटाळा नको, म्हणून मी आज सकाळीच कोणाला तरी निमंत्रणाच्या संदेशासाठी द्यावं याविषयी मी विचार करत होतो. आणि माझ्यासमोर एक नाव आलं आणि सुंदर असे सेवक आहेत, प्रभावी सेवक आहेत. ख्राइस्ट चर्च कोल्हापूरचे प्रेस्बिटर इन्चार्ज, ख्राइस्ट चर्च कोल्हापूरचे प्रेस्बिटर इन्चार्ज रेव्हरंट बी जे मोरे पाळक साहेब यांना विनंती केली आणि त्यांनी लगेच मान्य करून संदेश पाठवला आहे. बी जे मोरे पाळक साहेब आपणाला सर्वांना परिचित आहेत. सांगली, सातारा, कोल्हापूर तिन्ही जिल्ह्यात तर सर्वजण त्यांना परिचित आहेत. निश्चितच सेवेमध्ये म्हणाल तर प्रभावी संदेश, भाषेवर कमांड आणि सेवेत यशस्वी असा हा सेवक आहे. आमच्यासारख्या ज्युनियरना ते एक आदर्श असे आहेत. नुकतंच 24 जूनला CNIनं
भारतातील वेगवेगळ्या डायसिसतर्फे एक भारतासाठी प्रार्थना आयोजित केली. वेगवेगळ्या डायसिसमधल्या लोकांना त्या ठिकाणी प्रार्थनेची, शास्त्रवाचनाची संधी दिली. परंतु यावेळेस कोल्हापूर डायसिसला लिडिंग रोल होता आणि सर्व काही आपण संदेश कंडक्टिंग हा भाग आपल्याकडं होता आणि त्यामुळं यामध्ये संदेश द्यायचं काम इंग्लिशमध्ये मोरे पाळक साहेबांनी केलेलं आहे. फार सुंदर असा प्रभावी संदेश, त्यांना खूप सुंदर कमेंट वगैरे आल्या नंतर संदेश झाल्यावर. तर अशी ही व्यक्ती फार सुंदर सेवक आहेत आणि निश्चितच आज आपणासमोर वचनाची सेवा करण्यासाठी ते येत आहेत. रेव्हरंट बी.जे. मोरे पाळक साहेब यांचं मी कराड ख्रिश्चन चर्च, होली क्रॉस चर्च इस्लामपूर या दोन्ही मंडळींच्या वतीनं मी त्यांचं प्रभू येशूमध्ये स्वागत करतो. निश्चितच आपला संदेश आज आमच्या मंडळीला अत्यंत मोलाचा असा मिळत आहे. देवबाप आपणावर कृपा करो, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं तो आपणास चालवो आणि आपली कोल्हापूर इथली सेवा अधिक आणि अधिक तो वृद्धिंगत करो. यावेळेस त्यांनी जो संदेश दिलेला आहे, संदेशाच्या शेवटापर्यंत जाऊन त्यांनी प्रभूची प्रार्थना आशीर्वादापर्यंत ते गेलेले आहेत. मी हा संदेश ज्यावेळी क्लिप माझ्याकडे आली त्यावेळी मी ऐकलेला आहे. फार सुंदर असा सेवकाचं जीवन कसं असावं याविषयी संदेश आहे आणि म्हणून प्रभूच्या प्रार्थनेनंतर आशीर्वाद झाल्यानंतर मी काही आपणासमोर येणार नाही आणि म्हणून मी आत्ताच सन्माननीय मोरे पाळक साहेब यांचं दोन्ही चर्चतर्फे, कराड ख्रिश्चन चर्च आणि होली क्रॉस चर्च इस्लामपूरतर्फे या ठिकाणी प्रभू येशूमध्ये आभार मानत आहे, कारण त्यांनी आपल्याला या ठिकाणी संदेश पाठवला आहे. यावेळेस संदेशाकडं जाण्यापूर्वी आपण प्रार्थना जी नेहमी असते संदेशाच्या अगोदरची ती प्रार्थना करणार आहोत. प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, मान महिमा गौरव आता आणि सदा सर्वकाळ तुला असो. दयाळू देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो यासाठी की प्रभू या महामारीच्या काळामध्ये आम्हा सर्वांचा सांभाळ करत आहेस. आम्हा सर्व प्रियजनांना तुझी उपस्थिती तू आम्हाला देत आहेस. दयादेवबापा, आमच्या ज्या अडचणी होत्या तू दूर करत आहेस. आम्ही तुझे उपकार मानतो. या लॉकडाऊनमध्ये प्रभू दयादेवबापा आमची जी जी गरज आहे तुझ्या स्वर्गीय भांडारातून तू पूर्ण करत आहेस. दयादेवबापा, माझ्या दोन्ही तिन्ही मंडळीतील जे सर्व प्रियजन सभासद, दयादेवबापा सर्व कुटुंबीय, दयादेवबापा त्यांना विशेष तऱ्हेने तू सांभाळत आहेस, आरोग्य देत आहेस, काळजी घेत आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. प्रत्येक कुटुंब तुझ्या विश्वासात, आज्ञेमध्ये दयादेवबापा चालत असताना प्रभू स्वर्गीय आध्यात्मिक आत्मिक आशीर्वाद देखील तू त्यांना विदित करत आहेस. प्रार्थना करतो प्रभू, यावेळेस या काळात देखील काही जण अडचणीतून जात असतील, दयादेवबापा त्यांच्यापर्यंत प्रभू मदतीचा हात समाजातील इतर लोकांचा पोहोचावा यासाठी सहाय्य कर. गेल्या आठवड्यामध्ये प्रभू ज्या लोकांनी प्रभू गरिबांसाठी मदत दयादेवबापा या ठिकाणी दिली आणि ती योग्य गरजू लोकांच्यापर्यंत पोहोच करता आली, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. जे दानशूर आहेत त्यांच्यावर स्वर्गीय आशीर्वादाची वृष्टी कर. प्रार्थना करतो प्रभू, दयादेवबापा माझा देश कोरोनामुक्त व्हावा, माझं राज्य दयादेवबापा कोरोनामुक्त व्हावं आणि दयादेवबापा सर्वांना स्वास्थ्य लाभावं असं तुझ्या दयेने कृपेनं कर. आमच्या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्रिमंडळ, तिन्ही संरक्षण दल या सर्वांच्यावर तुझा विपुल आशीर्वाद पाठव. दयादेवबापा देशातील ही साथ नाहीशी करण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न असतील त्या प्रयत्नाला यश मिळू देईल. माझं राज्य प्रभू, राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्रिमंडळ, पोलीस दल, दयादेवबापा डॉक्टर्स, सिस्टर, ब्रदर, मेडिकल क्षेत्रातला प्रत्येक घटक आणि दयादेवबापा स्वच्छता कामगार या सर्वांना प्रभू तुझ्या स्वर्गीय आशीर्वादानं भर. सर्वांची सेवा मान्य करून घे आणि दयादेवबापा आमचं राज्य देखील प्रभू आरोग्यमय असं कर. आज आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. दयादेवबापा आज प्रभुवारची वचनाची सेवा करण्यासाठी रेव्हरंट बी.जे. मोरे पाळक साहेब आज आम्हाला उपलब्ध झाले आहेत. दयादेवबापा
त्यांना वचन सांगत असताना पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं चालव. दयाळूबापाचा संदेश ज्या ज्या कुटुंबापर्यंत, ज्या लोकांच्यापर्यंत जात आहे, त्यांच्या आध्यात्मिक जीवनासाठी तो आशीर्वादाचा, लाभाचा असा कर प्रभू. त्याद्वारे त्यांची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी सहाय्य कर प्रभू. दयाळूबापा, पुन्हा एकदा प्रभू सर्व प्रियजनांच्यासाठी प्रभू प्रार्थना करतो. स्वर्गीय आशीर्वादानं सर्वांना प्रभू तू भर, सर्वांचं तू तारण कर. दयाळूबापा, लॉकडाऊन अजूनही प्रभू उठलेलं नाही आणि दयाळूबापा लवकरात लवकर लॉकडाऊन संपावं, चर्चेस पुन्हा एकदा प्रभू भरावीत असं तुझ्या दयेनं आणि कृपेनं तू कर. सहाय्य कर प्रभू. आज प्रभूवार आम्हा सर्वांच्या आध्यात्मिक जीवनासाठी आशीर्वादाचा, लाभाचा असा कर. लहानशी प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतो म्हणून ऐक बापा. आमेन, आमेन. यावेळेस आपण शास्त्रामधून जे 4 शास्त्रपाठ आहेत त्याच्यातून एक शास्त्रपाठ आपण ऐकलेलंच आहे. बाकीचे जे 2-3 आहेत आपण वाचू शकता आणि मग सन्माननीय पाळसाहेबांचा संदेश आपण यावेळेस लाभ घेऊ शकता. सर्वांना प्रभू येशूमध्ये सलाम. प्रेमळ प्रभू, आम्ही तुझ्या चरणाजवळ येत असताना तुझा सेवक या नात्यानं तुझ्या चरणाजवळ मी पुन्हा एकदा प्रार्थना करतो. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. प्रियजन हो, ज्या शास्त्रपाठांचं वाचन करण्यात आलं आणि जे शास्त्रपाठ आपण ऐकले, त्या शास्त्रपाठांकडं जर आपण बारकाईनं पाहिलं, तर आपल्या लक्षात येतं की आजचा जो विषय आहे तो विषय सेवकांसाठी असलेलं देवाचं वचन आपण पाहतो. आजचा विषय असा आहे, द अथॉरिटी ऑफ ख्राइस्ट मेसेंजर इज बेस्ट ऑन their living contact with Christ. The authority of Christ's messenger is based on their living contact with Christ. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या लिव्हिंग कॉन्टॅक्ट ज्याला आपण म्हणतो, अपडेटेड कॉन्टॅक्ट जो आहे तो देवाच्या सेवकांचा पाया आहे. अधिकार जो आहे त्या अधिकारामध्ये तो पाया असा गणला गेलेला आहे. जेव्हा आपण मिनिस्ट्री किंवा सेवकाई हे शब्द विचारात घेतो तेव्हा या शब्दाची व्याप्ती, द स्कोप ज्याला आपण म्हणतो, विचारात घेतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हा शब्द खूप विस्तारित आहे. फक्त वचनाची सेवा नाही, मिनिस्ट्री ऑफ द वर्ड ऑफ गॉड नाही, परंतु त्याला अनुसरून मिनिस्ट्री ऑफ हिलिंग, आरोग्याची सेवा आहे, मिनिस्ट्री ऑफ रिकन्सिलिएशन आहे, मिनिस्ट्री ऑफ टीचिंग आहे. आणि म्हणून मिनिस्ट्री या शब्दाची व्याप्ती थोडीशी मोठी आहे. आणि म्हणून या सेवकाईमध्ये किंवा या सेवेमध्ये, या मिनिस्ट्रीमध्ये जे आपलं योगदान देतात त्यांना मिनिस्टर्स किंवा मेसेंजर्स असं म्हटलेलं आहे. आणि आपण बऱ्याच वेळेला मिनिस्ट्री ऑफ द वर्ड ऑफ गॉड, देवाच्या वचनाची सेवा करणाऱ्या लोकांना आपण म्हणतो सेवक, पास्टर्स, पाळक इत्यादी नावाने आपण संबोधतो. आजचा मगाशी सांगितल्याप्रमाणे आजचा जो विषय आहे तो विषय देवाच्या सेवकांसंबंधीचा आहे. आणि म्हणून देवाच्या सेवकाच्या पात्रतेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं देवाच्या सेवकांना पवित्र शास्त्राचा अभ्यास असावा, त्याचं ईश्वर विज्ञानाचं शिक्षण पूर्ण झालेलं असावं. आणि ह्या सगळ्या गोष्टी जरी योग्य बरोबर असल्या तरीसुद्धा या ठिकाणी आपण पाहतो की द बेसिक रिक्वायरमेंट किंवा ज्याला आपण मूलभूत पात्रता ज्याला आपण म्हणतो, इलिजिबिलिटी जी आहे, ही मूलभूत पात्रता काय आहे, तर आज या संदेशाचा जो विषय आहे तो विषय आज आम्हाला सांगतो की मूलभूत पात्रता काय आहे, बेसिक इलिजिबिलिटी काय आहे, तर ती म्हणजे आवर अपडेटेड कॉन्टॅक्ट विथ लिव्हिंग ख्राइस्ट.
किंवा लिव्हिंग कॉन्टॅक्ट विथ ख्राइस्ट. प्रभू येशू ख्रिस्ताशी सेवकाचा असलेला अपडेटेड कॉन्टॅक्ट ही मूलभूत अशा प्रकारची पात्रता आहे असं देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. हे सांगण्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेला आपण सेवक बोलताना ऐकतो की काही सेवक देवाचं वचन बोलत असताना सांगत असताना एक्सक्लुझिव्ह टर्म्स वापरतात. एक्सक्लुझिव्ह या शब्दाला म्हणजे स्वतःला वगळून इतरांसाठी बोध ही टर्मिनॉलॉजी असते किंवा ही या भाषेचा वापर असतो. परंतु काही सेवकांच्या संदेशामधून किंवा काही देवाचे सेवक जो बोध करतात त्यांच्यामध्ये जी टर्मिनॉलॉजी आहे ती इन्क्लुझिव्ह लँग्वेज म्हणजे समावेशक भाषा. म्हणजे हे देवाचं वचन मी सांगत आहे ते जसं ऐकणाऱ्यांना लागू आहे तसंच ते देवाच्या सेवकाला जो सांगत आहे त्यालाही ते लागू पडणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताशी असलेल्या नात्यामध्ये जे सेवक आपल्या उद्धारकाशी लिव्हिंग कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांची वाणी त्यांचा संदेश निश्चितच प्रियजन हो परिणामकारक होतो याची हे सांगण्याची गरज नाही. कारण आज आपण अनेक लोकांचं किंवा याच्या पूर्वीच्या काळामध्ये आपण अनेक लोकांचे संदेश ऐकलेले आहेत. आपल्याला ठाऊक आहे जोएल ऑस्टिन, बिली ग्रॅहम, फ्रँकलिन ग्रॅहम, बेनी हिन, जॉयस मेयर्स यांचे संदेश जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्या संदेशामध्ये आपण पाहतो अदर साइड ऑफ द प्रीचिंग. या संदेशामध्ये आपण पाहतो की अदर साइड ऑफ द प्रीचिंग दे प्रॅक्टिस इन देअर ख्रिश्चियन लाईफ. त्यांची वाणी लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचते याचं कारण असं कारण दे आर लिव्हिंग कॉन्टॅक्ट विथ ख्राइस्ट. ख्रिस्ताशी असलेला त्यांचा जो अपडेटेड कॉन्टॅक्ट आहे आणि त्या कॉन्टॅक्टमुळं त्यांच्या मुखातून निघणारी वाणी अंतःकरणापर्यंत भेटणारी अशी ठरते. प्रियजन हो प्रभू सहवास म्हणजेच लिव्हिंग कॉन्टॅक्ट विथ गॉड हा सेवकाला इतरांपेक्षा वेगळं करतो. आणि याची प्रचिती आपल्याला रेव्हरंड नारायण वामन टिळकांच्या गीतातून येते. नारायण वामन टिळक ज्या गीतांमधून प्रभू सहवास आम्हाला सांगतात, त्याचं महत्त्व सांगतात, त्याची परिणिती सांगतात, तेव्हा आम्हाला असं कळतं की खरोखरच की प्रभू सहवास किती गरजेचा आहे. काही उथळ अर्थाची गाणी आपण गातो आणि त्या गीतामध्ये असं म्हटलेलं आहे नाही का, त्या गीतामध्ये असं म्हटलेलं आहे खायला प्यायला येशूनी दिलं, राहायला जागा येशूनी दिलं. परंतु रेव्हरंड नारायण वामन टिळक गीतामध्ये म्हणतात राहो सुंदर सदनी नगरी किंवा राणी पर्वत कुहरी देह विभो हा माझा कोठेही मग स्वर्गच व्हावा तव सहवास घडावा प्रभुरे क्षणभर विरह नसावा. म्हणजे या दोन्ही विचारामध्ये किती कॉन्ट्रास्ट आहे, किती विरोधाभास आहे. पुढे म्हणतात सहवासाहून तुझ्या मला रे स्वर्गाचे सुखनच मोठे तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. मी जरी झोपडीमध्ये राहिलो, मी जरी पर्वतामध्ये राहिलो, परंतु तुझा सहवास हा मला स्वर्गापेक्षा सुद्धा उत्तम आहे, रमणीय आहे, असं टिळक या गीतातून म्हणतात. आणि म्हणून प्रियजन हो देवाशी असलेला सहवास हा संदेशकाराच्या किंवा देवाचं वचन सांगणाऱ्या सेवकाच्या जीवनामध्ये एक अर्थपूर्ण जमेची बाजू ठरते. देव मोशेबरोबर होता, परंतु त्याचबरोबर मोशे सतत देवाच्या सहवासामध्ये होता. हे मी यासाठी सांगतो की बऱ्याच वेळेला गॉड इज व्हेरी फेथफुल टू हिज प्रॉमिस. कारण येशू ख्रिस्ताच्या द्वारे सुद्धा आम्ही पाहतो की इमॅन्युअल या नावाचा अर्थ आम्हाबरोबर देव आम्हाबरोबर आहे. परंतु बऱ्याच वेळेला वी फेल टू बी विथ हिम. आम्ही त्याच्या सहवासाला पारखे होतो. जसं एखाद्या मुलानं रस्त्याने जाताना आपल्या बापाचा हात सोडावा आणि बाजूला जावं, पाहिजे तेव्हा यावं आणि आपल्या बापाचा हात किंवा बोट त्याने पकडावं. तशा प्रकारे आमची अवस्था होते.
देव आम्हाबरोबर आहे, परंतु मोशे हा नेहमी देवाच्या सहवासामध्ये राहिला. आणि या ठिकाणी आपण पाहतो की निर्गमाचा ग्रंथाचा 33वा अध्याय आणि 15 वचनामध्ये मोशे देवाला विचारत आहे. कारण मोशेला माहीत नव्हतं की त्यांच्यावर कोण जाणार आहे, आणि म्हणून धिटाईनं मोशे देवाला विचारत आहे, तू स्वतः आमच्याबरोबर येत नसलास तर आम्हाला येथून पुढे नेऊ नको. तू स्वतः आम्हाबरोबर येत नसलास तर आम्हाला येथून पुढे नेऊ नको. कारण त्याच वचनामध्ये कृपा करून आपण ते वचन वाचावं. या ठिकाणी मोशे सांगतो की माझं वेगळंपण कशात आहे, तर तू आम्हाबरोबर आहेस. आमचं तुझ्याबरोबर असणं आणि तुझं आम्हाबरोबर असणं, तुझं आम्हाबरोबर असणं आणि आमचं तुझ्याबरोबर असणं, यामध्ये आमचं वेगळंपण आहे, असं मोशे या ठिकाणी सांगत आहे. प्रियजन हो, देव मोशेप्रमाणे इतर अनेक सेवकांबरोबर राहिला आणि ते सेवक सुद्धा येशूच्या सहवासात होते. येशूच्या लिव्हिंग कॉन्टॅक्टमध्ये देवाच्या लिव्हिंग कॉन्टॅक्टमध्ये ते होते. आपण एकदा मात्र पाहतो की एलिया हा देवाच्या सहवासाला थोडासा पारखा झाला, तो दूर गेला, त्याने प्रयत्न केला दूर जाण्याचा, परंतु आपण पाहतो की गॉड इंटरवेंट इन हिज लाईफ. त्याच्या जीवनामध्ये देवाने हस्तक्षेप केला आणि पुन्हा देवाने त्याला आपल्या सहवासामध्ये, आपल्या सानिध्यामध्ये आणलं. आणि जेव्हा प्रेषितांची कृत्य या पुस्तकाकडे आपण पाहतो, 4 अध्याय आणि 13 ते 19 ही वचनं आपण ऐकलेली आहेत. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, प्रेषितांची कृत्य याचा 4 अध्याय आणि 13 वचनामध्ये, पेत्राचे योहानाचे धैर्य पाहून तसेच हे निरक्षर व अज्ञानी सम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले. कोण आश्चर्य करू लागले? शास्त्री आणि परुषी, ऐकणारे सो कॉल्ड रिलिजियस अथॉरिटी असलेले लोक आश्चर्य करू लागले. कारण बोलणारा पेत्र होता, योहान होता. मग त्याचं शुभवर्तमानाचा 4 अध्याय आणि 19व्या अध्यायामध्ये आपण वाचतो की हे कोण होते? ते समुद्रामध्ये जाळं टाकणारे, मासे धरणारे कोळी होते. आणि मत्तई 4:19 येशू त्यांना बोलवताना म्हणतो, माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हास माणसं धरणारे असे करीन. आणि हा पेत्र त्या ठिकाणी जर आपण वाचलं तर आपल्याला दिसून येतं की हा पेत्र या ठिकाणी साधा आहे. आणि म्हणून या ठिकाणी शास्त्री परुषी काय म्हणतात की पेत्राचे योहानाचे धैर्य पाहून व हे निरक्षर, इंग्लिशमध्ये त्याला इलिटरेट असं म्हटलेलं आहे, अज्ञानी म्हणजे अनएज्युकेटेड असं म्हटलेलं आहे, हे अशिक्षित आहेत, निरक्षर आहेत, हे जाणून ते आश्चर्य करू लागले की यांच्याकडे हे ज्ञान आलं कुठून. आणि पुढं हेच लोक त्या वाक्यामध्ये असं म्हणतात, त्यांच्या वक्तव्यामध्ये असं म्हणतात की हे येशूच्या सहवासात होते, हे त्यांनी ओळखले. हे निरक्षर आहेत, अज्ञानी आहेत, परंतु येशूच्या सहवासामुळं त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्यांना एक प्रकारचं धैर्य प्राप्त झालेलं आहे, त्यांच्यामध्ये एक प्रकारची नैतिकता निर्माण झालेली आहे. प्रियजन हो, देवाशी असलेला सेवकाचा जो कॉन्टॅक्ट आहे, लिव्हिंग कॉन्टॅक्ट आहे, तो माणसाला काय करतो? ज्ञान देतो. तो माणसाला, त्या सेवकाला निर्भय करतो. तो त्या सेवकामध्ये एक प्रकारची नैतिकता निर्माण करतो किंवा त्या नैतिकतेमध्ये जगण्यासाठी त्याला तो सहाय्य करतो. आणि म्हणून कधी कधी या ठिकाणी नैतिकता म्हणजे काय? जे लोक नैतिकतेमध्ये वाढतात त्यांना कधी कधी लोक घाबरतात, भितात. आणि म्हणून रेव्हरंट या शब्दाचा अर्थ आधारयुक्त भीती ज्यांच्याबद्दल आहे ते रेव्हरंट. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की प्रियजन हो, येशूचा सहवास हा संदेशकारासाठी, देवाच्या सेवकासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण आपल्याला ठाऊक आहे की सैतान हा अतिशय धूर्त आहे. मार्काचं शुभवर्तमानाचा 3रा अध्याय, मार्काचं शुभवर्तमानाचा 3रा अध्याय आणि त्यामध्ये काही आपण वचनं वाचतो त्यावेळेस आपण पाहतो. आणि या ठिकाणी असं म्हटलंय, जेव्हा अशुद्ध आत्मे त्याला पाहात तेव्हा ते त्याच्या पाया पडून म्हणत की तू देवाचा पुत्र आहेस. सैतान हा प्रियजन हो खूप धूर्त आहे. आणि म्हणून जसं ते येशूला ओळखतात तसंच जे सेवक देवाच्या सानिध्यामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासामध्ये असतात, ते त्यांनाही चांगल्या प्रकारे ओळखतात. प्रेषितांची कृत्ये याचा 19वा अध्याय या ठिकाणी आपण पाहतो की जे यहुदी पंचाक्षरी होते, फिरस्ते होते, ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा उपयोग करून, प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव उच्चारून दुष्ट आत्मे काढत होते. आणि एकदा स्किवा नावाचा याजक होता आणि त्याची मुलंसुद्धा अशा प्रकारे दुष्ट आत्मा लागलेल्या लोकांना
बरं करत होते तेव्हा एका दुष्ट आत्म्यानं त्याला विचारलं, आम्ही येशूला ओळखतो, आम्हाला पौलाची माहिती आहे, आपण कोण आहात? कारण त्या किंवा याच्या जी मुलं होती, याजकांची जी मुलं होती, ती येशूच्या सहवासात नव्हती, परंतु प्रेषित जे येशूच्या सहवासात होते त्यांचं ते अनुकरण करत होते आणि येशूच्या नावाने ते भूत काढण्याचा किंवा दुष्ट आत्म्यांना धमकावण्याचा ते प्रयत्न करत होते. प्रियानो, आज आपण अनेक सेवकांना आपण ऐकतो, त्यांचे संदेश आपण ऐकतो आणि कधीकधी आम्हालाही वाटतं आम्हीही बोलावं, आम्हीही संदेश द्यावा आणि खरोखरच ही खूप चांगली आणि जमेची बाजू आहे. परंतु आपण आपल्या मनामध्ये नेहमी विचार केला पाहिजे. जो कन्सेप्ट या ठिकाणी आज देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की सेवकाचा जो बेस आहे, सेवकाईचा जो बेस आहे, त्याच्या प्रिचिंगचा जो बेस आहे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताशी असलेला लिव्हिंग कॉन्टॅक्ट, अपडेटेड कॉन्टॅक्ट विथ ख्राइस्ट. आणि ही मूलभूत बाजू, जमेची बाजू पक्की करून जेव्हा आपण देवाचं वचन ऐकतो, देवाचं वचन वाचतो, याचाच अर्थ लिव्हिंग कॉन्टॅक्ट, याचा अर्थ गिव्हिंग अवर सेल्फ टू द रीडिंग ऑफ द वर्ड ऑफ गॉड, देवाचं वचन वाचणं, देवाच्या वचनाचा अभ्यास करणं, देवाच्या वचनाचं आज्ञापालन करणं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासामध्ये रमणं. ही क्वालिटी जेव्हा किंवा ही रिक्वायरमेंट, ही इलिजिबिलिटी जेव्हा आमच्यामध्ये येते तेव्हा खरोखरच देवाचं वचन बोलण्यासाठी आपण तयार होतो. प्रियानो, असं म्हणतात की ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन द वर्ड्स. येशू ख्रिस्ताने शास्त्री पुरुषांचा निषेध केला. ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स याचा अर्थ काय की बऱ्याच वेळेला संदेश ऐकत असताना जर सेवकांसंबंधी आमच्या मनामध्ये अडखळ नसेल तर आम्हाला तो संदेश ऐकायला येत नाही, कारण त्या सेवकाची कृती आमच्या डोळ्यासमोर येते, सेवकाच्या ठिकाणी असणारं अडखळण आमच्या समोर येतं. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं या ठिकाणी विश्वासणाऱ्यांना हेच सांगितलेलं आहे. तो म्हणाला की शास्त्री आणि परुषी जे मोशेच्या आसनावर बसलेले आहेत ते जे सांगतील ते सर्व आचरित जा, ते पाळीत जा, परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका, कारण ते सांगतात पण तसे ते आचरण करीत नाहीत. प्रियानो, आज शास्त्री परुषी जे मोशेच्या आसनावर बसून शिकवण देत होते, परंतु आज जे देवाचे सेवक प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी प्राप्त झालेल्या अधिकाराच्या द्वारे देवाचं वचन सांगतात, त्यांच्यासाठी आज एक महत्त्वाची बाब आहे, ती म्हणजे आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये रमलं पाहिजे, त्याच्या जिवंत सहवासामध्ये आपण रमलं पाहिजे. ही आमची खरी भूमिका आणि ही आमची खरी रिक्वायरमेंट आहे. देवाच्या सेवकांची ड्युएल पर्सनॅलिटी कधी कधी आमच्या लक्षात येतं. मी विस्तृत अर्थाने बोलणार नाही, परंतु कधी कधी आमच्या लक्षात असं येतं की काही लोक अंगण स्वच्छ ठेवतात पण घरामध्ये घाण असते. कधी कधी आपण घर स्वच्छ ठेवतो परंतु अंगणामध्ये घाण असते. म्हणजे जनमानसातील आपली प्रतिमा चांगली असते पण घरामध्ये मात्र थोडंसं प्रश्नार्थक चिन्ह आमच्या वागणुकीवर दिसून येतं. किंवा घरामध्ये आमची प्रतिमा चांगली असते परंतु बाहेरच्या जनमानसामधली प्रतिमा कुठेतरी अडखळली जाते. आणि म्हणून देवाचे सेवक या नात्यानं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ख्रिस्ताशी असलेला आपला सहवास, द लिव्हिंग कॉन्टॅक्ट विथ ख्राइस्ट, आपणास सशक्त करणार आहे. या जगामध्ये प्रियजनो परिपूर्ण कोणी नाही. आणि म्हणून आपण मार्काचं शुभवर्तमान मार्काचं शुभवर्तमानाचा 3रा अध्याय आणि 13 ते 19 वचनामध्ये आपण वाचलं की जे शिष्य अपरिपूर्ण होते त्या शिष्यांना त्यांनी येशूने निवडलं यासाठी की त्यांनी आपणाबरोबर असावे. बघा, फ्रेज अतिशय महत्त्वाची आहे, दॅट दे शुड बी विथ हिम, त्याच्याबरोबर असावे आणि भूत काढण्याचा, संदेश देण्याचा, उपदेश करण्याचा अधिकार त्यांना प्राप्त. आणि ते हा अधिकार वापरत असता ते पूर्ण होत गेले. आणि त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला त्याच्या सेवेसाठी, त्याच्या सेवकाईसाठी निवडलेला आहे. आणि म्हणून प्रियजन हो, आपला प्रभू येशू ख्रिस्ताबरोबरचा असलेला आपला सहवास आपण वाढवूया आणि त्याच्याद्वारे आपण त्याच्याद्वारे जे धैर्य देव आम्हाला देत आहे त्या धैर्यामध्ये आपण अधिक सशक्त होऊया. त्याच्याद्वारे
आपण त्याच्या ज्ञानामध्ये आपण अधिक सशक्त होऊया आणि नैतिकतेमध्ये आमची वाढ होण्यासाठी देव तुम्हाला आणि मला आणि सर्वांना सहाय्य करू, अशा आपण देवाच्या चरणाजवळ प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. आम्ही अशक्त आहोत, परंतु आम्हाला सशक्त करणारा प्रभू तू आहेस. पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला नैतिकतेमध्ये प्रभू वाढवणारा, आम्हाला सर्व प्रकारच्या भीतीतून मुक्त करणारा आणि तुझं दैवी ज्ञान देणारा तू देव आहेस. आणि म्हणूनच प्रभू सर्व सेवकांसाठी, त्यांच्या सेवकांसाठी, त्यांच्या मिनिस्ट्रीसाठी मी प्रार्थना करतो की प्रभू तुझा पुत्र आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे प्रभू तू आम्हाला अधिक शक्ती दे आणि आम्ही सर्वांनी त्याच्याशी असलेल्या सहवासामध्ये दररोज आणि दररोज वाढावं, असा अनुग्रह आणि अशी कृपा आम्हावर असू दे. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. शेवटी आपण सर्वजण आपल्या उद्धारक ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे मिळून म्हणूया, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसं आमचे ऋण आम्हास सोडले आहेत तसे तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आणि देवानं निवडलेल्या त्याच्या सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमीन.